गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेल्या प्रचाराचा तोफा आज थंडावणार आहे। प्रचाराच्या अखेरच्या दिवशी कोल्हापूर उत्तर मतदारसंघांमध्ये महायुतीचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी मोठी बाईक रॅली काढली। या बाईक रॅलीमध्ये मतदारसंघांतून हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी क्षीरसागर यांनी 175च्या वरती महायुतीचे उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला। उत्साह आहे। संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान उत्तर मतदारसंघातील मतदारांनी मोठ्या प्रतिसाद दिलेला आहे। सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांनी जे गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी जे काही काम केलेलं आहे याचा हा परिपाक म्हणावा लागेल। आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रॅलीला एक भगवी रॅली अशा पद्धतीने या ठिकाणी रूपांतर होतंय आणि निश्चितपणे मला खात्री आहे की या मतदारसंघातील मतदार परत एकदा सेवा करण्याची मला संधी देतील। तर राज्यातलं चित्र तुम्हाला काय दिसतंय? ज्या पद्धतीने प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप झाले त्यानंतर काय नेमकं वाटतं? हे बघा, या राज्याची स्थापना होऊन जवळपास 64 वर्ष पूर्ण झाली आणि यामध्ये 50 वर्षाच्या आसपासचा कालावधी काँग्रेस सरकारनं या राज्यावर राज्य केलं, पण कधीही कल्याणकारी योजना आणल्या नाही, कधीही विकासापर्यंत या राज्याला ते घेऊन गेले नाहीत। आणि म्हणून आज राज्यातील मतदारांना कळतंय की या ठिकाणी आपल्यासाठी काम करणारे कोण असेल तर महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळे प्रचंड प्रतिसाद आहे। 175च्या वरती या ठिकाणी विधानसभेमध्ये आमचे उमेदवार निवडून येतील आणि सत्ता परत एकदा महायुतीची येईल याचा मला आत्मविश्वास आहे। देवाभाऊकडे विकासाचं काही नाहीये, भ्रष्टाचार देवाभाऊच्या गळ्यामध्ये लॉकेट झाला आहे असा घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे। त्याचबरोबर भ्रष्टाचार, महागाई प्रचंड वाढलेली आहे, हे सगळे विषय भाजपचे आहे, त्यांच्याकडे विषय नाही म्हणून असले आरोप करतायत। जर शरद पवारांनी सांगितलं कोणतीही सत्ता नसताना पवार हे सगळं करू शकत असतील तर बीजेपीने तेवढं मान्य करावं असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या। लोकशाहीची हत्या आहे, तो व्हिडिओ मी घेतलेला आहे, मी तो ट्विट करणार आहे आणि इलेक्शन कमिशनकडे मी न्याय मागणार आहे। कोणीही पैसे वाटू नये या मताची मी आहे। ही सशक्त लोकशाही आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा देश चालला पाहिजे, कुणाच्या खोक्यांनी नाही। देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलं आहे की शरद पवारांच्या मान्यतेने किंवा त्यांच्या म्हणण्यानुसारच राष्ट्रपती राजवट 2019 निवडणुकीत होती आणि दोघे आम्ही सरकार स्थापन करणार। TV 9 ना शरद पवारांनी उत्तर दिलंय तुमच्या चॅनलवर। आता शरद पवारांनी स्वतःच कसं आहे, आमच्या विरोधात त्यांना आरोप करायला काहीच राहिलं नाही। भ्रष्टाचार, तुम्हाला माहितीये काय परिस्थिती आहे राज्यात, महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार, हे सगळे विषय आज भारतीय जनता पक्षाचे आहेत। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला आमच्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही, त्याच्यामुळे बोलत राहतात। पण ठीक आहे, एवढा अधिकार आहे आणि जसं आदरणीय पवार साहेब म्हणले तसं मी प्रांजळपणे म्हणते, जर कुठलीही सत्ता नसताना आदरणीय पवार साहेब एवढं करू शकत असते तर तेवढं बीजेपीने मान्य करावं। ही लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे। हे दुर्दैव आहे की आज देवाभाऊंकडे विकासाचा काय झालं हे ह्याच्यातून पुन्हा पुन्हा स्पष्ट होतं की देवाभाऊंकडे काही विकासाचं नाही, भ्रष्टाचार त्यांच्याच गळ्यामध्ये आता लॉकेट झालेला आहे। महागाई प्रचंड, बेरोजगारी प्रचंड, भ्रष्टाचाराचं लॉकेट देवाभाऊंनी गळ्यात घातलेलं आहे आणि विकास तर काही केलेलाच नाहीये, कारण का सगळा वेळ घर फोडा, पक्ष फोडातच आहे। त्याच्यामुळे आज देवाभाऊंकडे दुसरा काही राहिलेलंच नाहीये। त्याच्यामुळे रामकृष्ण हरी। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात 2 दिवस ड्राय डे जाहीर करण्यात आलाय। तर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने आज सायंकाळी 6 वाजल्यापासून 19 आणि 20 तारखेला संपूर्ण ड्राय डे ठेवण्यात आलाय। या अनुषंगाने 10 पथके नेमण्यात आली आहेत
प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक पथक आणि भरारी पथक नेमण्यात आलेले आहेत. ड्राय डे कालावधीत मद्याची विक्री होणार नाही या दृष्टीने ही पथके कार्यरत असणार आहेत, अशी माहिती राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने आम्ही आज सायंकाळी 6 वाजल्यापासून उद्या पूर्ण दिवस आणि परवाचा पूर्ण दिवस असे आम्ही ड्राय डे ठेवलेले आहेत. तसेच मतमोजणीचा दिवस पूर्ण दिवस आम्ही ड्राय डे ठेवलेले आहेत. किती पथक नेमण्यात आलेले कसं करण्यात आले? आम्ही एकूण 10 पथकं नेमलेली आहेत. तर हे 10 पथकं टोटल 9 विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी एक आणि एक भरारी पथक असे 10 पथकं असून सदर पथक हे ड्राय डेच्या कालावधीत अवैधरित्या मद्याची विक्री होणार नाही या दृष्टीने पूर्णपणे कार्यरत राहणार आहे. महाविकास आघाडीमध्ये संग्राम थोपटे यांच्यावर राज्याची मोठी जबाबदारी येणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. त्याचबरोबर संग्राम थोपटे यांना प्रचंड बहुमताने मतदान करा, सरकार आल्यानंतर टिंग वाजणार आहे आणि 3,000 तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. तुमच्या हक्काचे पैसे आहेत. मी आणि संग्राम थोपटे यांनी लिस्ट काढली आहे आणि निवडणूक आल्यावर 15 दिवसात भोरमध्ये MIDC करून दाखवणार. लोकसभेला माझ्या विरोधात बोलत होते, पण आता कुठे गेले आहेत माहित नाही. काही हरकत नाही, मी मोठी बहीण आहे, त्यांची समजूत काढेल. संग्रामदादाला मोठ्या संख्येने मतदान करून निवडून द्या, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणालात. मला आणि संग्रामदादांना जो आशीर्वाद दिला, साथ दिली, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे सुरुवातीलाच विनम्रपणे आभार मानते. मला तो दिवस आठवतोय, संध्याकाळची वेळ होती. मला वाटतं संजय राऊत साहेब पण त्या सभेला आले होते आणि खूप मोठी सभा इथे हरिश्चंद्रला झाली होती. तेव्हा पत्रकारांमध्येही अस्वस्थता होती. पक्ष चिन्ह हम तो फकीर बने थे तब, काही नव्हतं. चिन्ह पोचेल का नाही हे कुणाला माहिती नव्हतं. लोक रोज फोन करून म्हणायचे, अरे लोकांना चिन्ह समजत नाही, लोक कन्फ्यूज आहेत, चिन्ह माहिती नाही, इथे पोचला नाही माणूस, तिथे पोचला नाही. कारण का सगळी नेते तिकडे होते, सरपंच तिकडे, ग्रामपंचायत तिकडे, बँक तिकडे, कारखान्याचे सगळे चेअरमन तिकडे, आमदार खासदार मंत्री सगळी यंत्रणा तिकडे, दूध संघ तिकडे. फक्त आमची सगळ्यात मोठी ताकद होती की सत्तेची सगळी पतं तिकडे होती, पण इथली मायबाप जनता ही आमच्या बरोबर होती. हीच आमच्या इलेक्शनची ताकद होती आणि याही वेळीच तसंच होणार आहे. बऱ्याच पक्षात बरंच काय बरेच लोक, माऊली तुम्ही म्हणला की बरेच पक्ष फिरून फिरून लोक आज कुठेतरी स्थिर झालेत आत्तापुरतं, म्हणजे इलेक्शन पुरतं, असं तुमच्या भाषणामध्ये आलं. ही गोष्ट खरी आहे की आज ज्यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्ष काम केलं असे अनेक लोक विरोधी लढतायत, पण तो एका सशक्त लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. कोणी कुठे जावं, काय लढावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण भोर वेल्ला मुळशी म्हटलं की एकच नाव आहे, ते म्हणजे संग्राम दादा थोपटे. त्यामुळे मला फार काय काळजी वाटत नाही. ही सभा म्हणजे अनेक वर्ष आपण एकत्रपणे इथे जमतो. मीच आता अशोक अण्णांना सांगत होते, अशोक अण्णा सकाळचे 10:30 वाजले, केवढ्या मोठ्या संख्येने लोक म्हणतात सकाळी सभा होत नाही. तुम्ही बघा किती लोक, खुर्च्या कमी पडल्यात संग्राम दादा, लोक तिकडे जाऊन बसलेत, कोपऱ्यात, शेतात, सगळीकडे लोक बसलेत. आणि हीच भोरची ताकद आहे. भोरचे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना उन्हाची पण आणि कष्टाची पण कधीच त्यांना काही अडचणी. किती? काय बोलताय? वा, 12,000 खुर्च्या लावलेल्या आहेत आणि त्या कमी पडलेल्या आहेत. तिथे लोक उभे आणि दिसतात. ते जशी हरिश्चंद्रची सभा महाविकास आघाडी साठी एक महत्वाचा टप्पा होता, तशी येणाऱ्या महाविकास आघाडीची जी सत्ता आहे त्या सत्तेचा सुरुवात ही हरिश्चंद्रतून होणार आहे. आणि माझा विश्वास आहे की यावेळीच निवडून आल्यानंतर संग्रामदादांवर राज्याची मोठी जबाबदारी येणार आहे आणि ती मेरिटवर आहे. ती मेरिटवर मिळणार आहे त्यांना.
त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना पुढचे 2 दिवस फार ताकदीने काम करायचे. महत्वाची गोष्ट की आज 5 वाजता प्रचार संपणार. त्यानंतर प्रत्येक बूथवर पुरुष आणि महिला, भोर, वेल्हा आणि मुळशी तिन्ही तालुक्यांच्या प्रत्येक पक्षाच्या माणसांनी जबाबदारीने पुढचे 48 तास काम करायचे. ते येतील, बऱ्याच गोष्टी देतील. दोन्ही हाताने घ्या. याचं कारण असं, तुम्ही का हसताय? मी चहा म्हणत होते, तुमच्या मनात काय आलं? चहाच आला ना? हा, कॉफी नाही आली ना? कारण का, ते आपल्यासारखे नाही आहेत. आपण रामकृष्ण हरी, ते 50 खोकेवाले. त्याच्यामुळे, आणि ते खोके त्यांचे नाही आहेत, तुमच्याचकडून नेलेले खोक्यांनी उद्धवजींचं सरकार पाडलेलं आहे. ते विसरले असतील, पण आम्ही घाव नाही विसरलेलो. 50 खोके एकदम ओके. त्या काळात संग्रामदादांचं ही नाव खराब करायचं पाप त्याच लोकांनी केलंय. पण संग्राम थोपटे हे अनंतराव थोपटेंचा लेख आहे. तो मोडेल, पण दिल्लीच्या समोर कधीही वाकणार नाही. हा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. आणि संग्रामदादांच्या माध्यमातून माझ्याही खूप अपेक्षा आहेत. अनेक वर्ष आम्ही सगळे एकत्र काम करतोय. त्याच्याबरोबर अनेक वेळा, मगाशी कोणाच्या तरी भाषणात आलं की अनेक वेळा आपला संघर्षही झाला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरपंचाच्या इलेक्शनला वेगळे लढतात, जिल्हा परिषदला वेगळे लढतो. याचं कारण की प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळावी म्हणून. पण जेव्हा लोकसभेला आणि विधानसभेची वेळ येते तेव्हा आम्ही एकत्र ताकदीने लढतो. आणि एक गोष्ट मी प्रांजळपणे कबूल करते की ह्या इलेक्शनला जेव्हा पक्ष, चिन्ह, प्रेमाचे, हक्काचे सगळे त्या बाजूला गेले, त्या मोदी शहांच्या भारतीय जनता पक्षामध्ये, तेव्हा माझ्या बरोबर ह्या भागात जे काही कार्यकर्ते आणि सहकारी उभे राहिले त्याच्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा खूप मोठं योगदान आहे. आणि त्यावेळी जी संग्राम थोपटेंनी साथ दिली ही सुप्रिया सुळे आयुष्यभर विसरणार नाही. हे मी खरं तर तुम्हाला सांगायला आले. आमच्याबद्दल अनेक चर्चा होत असतात. पत्रकारांनाही वाटतंय अरे गए वो पुराने दिन, वो था, अभी ये है. ठीक आहे, संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. ती जुनी लढाई होती. पण मी आणि संग्रामदादांनी ठरवलंय की एकत्र काम करायचं आणि भोर, वेल्हा, मुळशीमध्ये ताकदीने विकास आणि चांगला बदल घडवायचा. इथे आपण शेतकरी आहोत. आपण संग्रामदादासाठी का मी मतं मागते की फक्त त्याला काय मोठं पद मिळावं म्हणून मी मतं मागत नाहीये. फक्त पद तर त्याला मिळणारच आहे, सरकार आपलं येणारच आहे. पण हे परिवर्तन का करायचंय आपल्याला? हे परिवर्तन आपल्याला करायचंय याचं कारण असं की आपल्याला दुधाला भाव द्यायचा आहे म्हणून आपल्याला परिवर्तन करायचं. काय दुधाला भाव आता 25-26 काय मिळतोय आपल्याला? इथे 26 रुपये देतात, शहरामध्ये 70 रुपयाला देतात. नाही हो परवडत. ना शेती परवडते ना तिथलं महाग दूध परवडतं. मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना. माऊली, परवा उद्धवजींनी भाषण केलंय. उद्धवजींनी शब्द या राज्याला दिलाय की मी या राज्यामध्ये 2 लोकांनी शब्द दिले. आदरणीय पवार साहेबांनी शब्द दिला की मी तुम्हाला तुमच्या हक्काचा हमी भाव देणार म्हणजे देणार आणि तुमचा 7-12 सरसकट कर्ज माफी अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला देणार. हा शब्द पवार साहेबांनी दिलाय. ही एक बाजू आपली. आणि दुसऱ्या बाजूला आपण राहुलजी गांधी आणि उद्धवजींनी निर्णय घेतलेला आहे की सरकार जबाबदारी घेईल, पण 5 वर्ष तुमच्या ज्या महिला मूलभूत गरजा आहेत ना त्याचे आम्ही महागाई वाढून देणार नाही. हा शब्द उद्धवजींनी आणि राहुल गांधींनी या राज्याला दिला. आणि खरंच कशाने त्रस्त आहे तो आज लोक? ना हमी भाव मिळतोय, ना महागाई कमी होते, ना यांचा भ्रष्टाचार कमी होतो. आणि याचं उत्तर कधी ना कधी या सरकारला द्यावं लागेल. आणि ही ती वेळ 20 तारखेला आहे. तुम्ही बघताय त्यांचा सगळा प्रचार. त्यांच्या प्रचारामध्ये बटेंगे तो कटेंगे ही भाषा आहे. मला खरं सांगावं, आपण रामकृष्ण हरीवाले, आपण सगळ्यांना एक कुटुंब म्हणणारी लोक आहोत. हे बटेंगी आणि कटेंगी भाषा महाराष्ट्राला शोभते का? हा छत्रपती महाराजांचा
महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. कोणीही बटेंगे आणि कटेंगे म्हणाले तर त्याला आपण दरवाजा आणि तो रस्ता दाखवायची वेळ आता आलेली आहे. जो बटेंगे और कटेंगे मिळेल त्याच्या विरोधात ताकदीने आम्ही उतरू. महाराष्ट्राचं ऐक्य, भारताचं ऐक्य ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला लढायचं आहे. आणि म्हणून मी सांगते की हा देश हा त्यांच्या धमक्यांनी चालणार नाही. हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आहे आणि ते संविधान वाचवण्यासाठी जे काही करावं लागेल ते ताकदीने आम्ही सगळे करू. आज कशासाठी सगळे व्यासपीठावर एवढे मोठे नेते बसले? ही लढाई कशासाठी आहे? ही लढाई तुमच्या अधिकारांसाठी आहे. तुम्हाला हमी भाव मिळेल त्याच्यासाठी आहे, महागाई कमी करण्यासाठी आहे. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प येणार होता. 6 लाख नोकऱ्या तुम्हाला मिळणार होत्या, आपल्या मुलांना मिळणार होत्या. कसं काय दुसऱ्या राज्यात गेलं? दुसऱ्या राज्यात गेलं, दुसऱ्यांचं भलं हो. मी कधीच असं म्हणणार नाही की माझंच भलं हो, त्याचं होऊ नये. पण आमच्या पोरांच्या हक्काचा ताटातला घास जर हे नेऊन जाणार असतील तर त्यांचा मी जाहीर निषेध करते. मी शब्द तुम्हाला देते, आज नंतर महाराष्ट्रात जी जी इन्व्हेस्टमेंट येईल ती महाराष्ट्रातच राहील, दुसऱ्या राज्यात जाणार नाही. आपलं सरकार आल्यावर हा शब्द मी तुम्हाला देते. आणि नोकऱ्या वाढवायच्या आहेत आपल्याला, लोकांना हाताला काम द्यायचंय. महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचं. इथे फुलं पकडली आहेत बघा, ती कुठे गेला तो आपला शेतकरी आहे का इथे? तो फुलवाला कुठे गेला? विकास कुठे गेला? हा तो बघा, हा विकास आहे. मी कधीही भोरला रस्त्यावर न गेले ना तरी विकास मला फुलं आणून देतो. ही फुलं आपल्या भोरच्या गोड मातीतली आहेत. त्यांनी मला एकच मागणी केली आहे की ताई माझ्या या आणि तिकडे माझ्या या फुलांना हमी भाव द्यावं. चायनावरनं जी प्लास्टिकची फुलं येतात ना त्याच्यामुळे माझ्या फुलांचा भाव पडते. मी त्याला सांगितलेलं आहे, मी लोकसभेला त्याला शब्द दिलाय की माझ्या शेतकऱ्याच्या ह्या फुलाला भाव मिळाला पाहिजे. वेळ पडली ते चायनासाठी लढू, चायनाची प्लास्टिक फुलं बंद. आणि माझी विनंती आहे, याच्यामुळे माझ्या घरातली प्लास्टिकची फुलं गेली. फक्त हा माणूस जबाबदार आहे. मला पण वाटत होतं सोयीचं आहे ठेवून द्या, पण जेव्हा त्याचे अश्रू मी पाहिले, त्याचे कष्ट मी पाहिलं, तो दिवस आणि आजचा दिवस, महिलांनो घरात प्लास्टिकची फुलं ठेवू नका. माझ्या या शेतकऱ्याला, काळ्या मातीशी इमान राखणारा माझा हा बंधू आहे, त्याचा हात करू नका. त्याच्यामुळे आजपासून खरी फुलंच घरात ठेवायची. लग्नाला पण खरी फुलं लावायची, तिकडे पण प्लास्टिकची लावतात आजकाल. पण आपल्याला हे करायचं आहे, शेतकऱ्यासाठी करायचंय. काय आपल्याला प्रश्न नाही हो, हे सरकार असं आहे. मगाशी मी ते अॅग्रोवन वाचता का तुम्ही सगळे? अॅग्रोवनचे आहेत का नाही कोण माहिती नाही. ते अॅग्रोवन नावाचा एक पेपर येतंय, त्याच्यात लिहिलंय की यांनी कांदा आणला अफगाणिस्तानमधून, त्यांनी सोयाबीन आणलं आणि कुठल्या राज्यातून, अजून हे सगळं सगळं बाहेरून आणत असाल तर या सरकारला मला सांगायचंय, तुम्ही मतं मागायला पण तिकडेच जा. बघा तिकडे मतं देत आहेत का? जेव्हा कांद्याला भाव मिळत होता तेव्हा 40% टॅक्स लावायचं पाप या सरकारने केलं की नाही? तुमच्या आणि माझ्या दुधाला भाव देतात का? त्यामुळे आपल्याला ही सगळी लढाई, परिवर्तनाची लढाई, ही आपल्या हमी भावासाठी करायची आहे, न्यायासाठी करायची आहे. आणि याच्यासाठी आपल्याला संग्रामदादाला मतदान करणं ही आपली जबाबदारी आहे. संग्रामदादांचं बटन आहे 2 नंबरला. 2 नंबर म्हणजे आपल्याला भोरला काय पाहिजे? आपल्याला रस्ता आणखीन मोठे पाहिजे, आपल्याला पाणी व्यवस्थित सगळीकडे पाहिजे, आपल्याला न्याय पाहिजे, आपल्याला 24 तास वीज पाहिजे. त्यामुळे रस्ता, पाणी, वीज, दूध, कांदा, भाव, या सगळ्यासाठी 2 नंबरचं बटन दाबून संग्रामदादांना मोठ्या संख्येने मतदान करून त्यांचं चिन्ह आहे हाताचा पंजा, पंजाच्या शेजारचं बटन दाबून या भागाचा लोकप्रतिनिधी व्हायची आपण संधी द्या. आज तुम्ही पुरुषांच्या बरोबरीने आमच्या सगळ्या महिला भगिनी बसल्यात. नाना अण्णा, आमच्या महिला पुरुषांच्या बरोबरीने सकाळी 9 ते रात्री 9 सगळ्यांनी प्रचार लोकसभेला पण केला आणि विधानसभेला पण केला. आधी मी म्हणायचे महिला येत नाहीत, पण आता पुरुषांच्या बरोबरीने आमच्या या महिला येत आहेत. आणि महिलांनो एक लक्षात ठेवा, तुम्ही फक्त लाडकी बहीण नाही आहात, तुम्ही लाडक्या बहिणी आहातच, पण त्याच्या बरोबर तुम्ही महालक्ष्मी आहात.
आणि संग्रामदादा सत्तेमध्ये आल्यानंतर, आपलं सरकार आल्यानंतर तुमच्या मोबाईलवर दर 1 तारखेला टिंग वाजणार सकाळी, आणि त्या टिंग मध्ये 3,000 रुपये, किती, 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहे. आणि कोणी उपकार करत नाही, तुमच्या हक्काचे पैसे. एक शेवटचा शब्द देऊन जाते की आज इथे खूप शेतकरी बसलेले आहेत. आपलं सरकार आल्यानंतर पूर्णपणे ह्या आत्ताच्या सरकारने सगळ्या आपल्या शेतीमालावर GST लावलेला आहे. मी शब्द तुम्हाला काँग्रेस, राहुल गांधी, उद्धवजी आणि आदरणीय पवार साहेबांच्या वतीने देते की आपलं सरकार आल्यावर या राज्यामध्ये प्रत्येक शेतीची जी वस्तू आहे त्याचा GST शून्यावर आम्ही आणणार आहोत, शून्यावर. पण आपली साथ त्याच्यासाठी लागेल. त्यामुळे सगळी कामं, कार्यक्रम आपल्याला घ्यायचे. मला सोलापूर, इंदापूर करून बारामतीला जायचंय. त्याच्यामुळे आपल्याला एवढीच विनंती करते की संग्रामदादांना आपलं पवित्र मत परवाच्या दिवशी मोठ्या संख्येने मतदान करून, माझी तर द्यायची तयारीच आहे. तुम्ही फक्त जागा द्या संग्रामदादा, आणि मी लिस्टच काढली आहे, लिस्ट काढलेली आहे मी आणि संग्रामदादांनी. आपल्याला इथे तुम्ही जागा द्या, मी पुढच्या 15 दिवसात तुम्हाला MIDC करून देते, हा शब्द मी तुम्हाला देते. कारण का इथे तुम्हाला माहितीये काय परिस्थिती असते. ती आता भाषणं बंद झाली, कॅन्डिडेट बदलल्यामुळे ती भाषणं सगळी बंद झाली. लोकसभेला तर झाल बोलत होते माझ्या विरोधात, आता त्याच्यानंतर कुठे गेली सगळी देवालाच ठाऊक. रुसलीयत वाटतं जरा. काय हरकत नाही, मी बहीण मोठी आहे शेवटी, मोठ्या बहिणींनी समजूत काढायची असतील मी काढीन सगळ्यांची समजूत, काय काळजी करू नका तुम्ही. पण आज इथे आपण आलात, आमच्या सगळ्यांचं प्रेमाने स्वागत केलं, आणि मी अण्णांची विनंती करीन की आपण मला सोलापूरला जायची, आपण दोघांनीही परवानगी द्यावी. कारण का 5 वाजता प्रचार संपणार आहे, त्याच्या आधी या 3 सभा करायच्या आहेत. एवढंच म्हणेन की आपण जी साथ मला लोकसभेला दिली तशीच साथ आणि आशीर्वाद तुमचा संग्रामदादांना द्या. एवढंच म्हणून आपली रजा घेते. रामकृष्ण हरी. आम्हाला शरद पवारांच्या नादी लागायची गरज नाही असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलाय. तर त्यांच्या नादी त्यांचेच लोक लागले, तर आम्हाला त्यांच्या नादी लागायची गरज नाही. आमच्याकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे एवढं काम आहे की आम्ही कामाच्या भरोशावर मतं मागू शकतो. त्यामुळे आम्हाला शरद पवारांच्या नादी लागायचं नाहीये, त्यांच्याकडे पाहायचं नाहीये. त्यांचं काम त्यांनी पाहावं, आमचं काम आम्ही बघू. शरद पवार यांना माझी विनंती आहे की ED, CBI यांचं खूप रडगाणं झालं, त्यांनी विकासाबद्दल बोलावं असंही बावनकुळे यावेळी म्हणाले. पूर्ण बहुमताने महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येत आहे आणि प्रचंड मोठा विजय हा महाराष्ट्रात आम्हाला मिळणार आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेने आमचा जाहीरनामा मान्य केला आहे. गरीब कल्याणाचा, मध्यमवर्गीय कल्याणाचा, शेतकऱ्याच्या कल्याणाचा, घरगुती वीज बिल 30% कमी करण्याचा, लाडक्या बहिणीचा, सर्व आम्ही जे 25 अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आम्ही काम करणार आहोत राज्य सरकार म्हणून. आता आमचा जाहीरनामा जनतेला पटला आहे आणि काँग्रेसचा जाहीरनामा आता धुडकाट पडलेला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा कोणी मान्य करत नाही आहे. काँग्रेस खोटं बोलत आहे हे लोकांना कळलं आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की 160+ जागा येणार, आमचं बहुमताचं सरकार येणार. 100% 160च्या वर, मी तर म्हणून 165च्या वर जागा येतील आणि 100% महाराष्ट्रामध्ये प्रचंड मजबूत सरकार येईल. काही अपक्ष आहे ज्या मतदारसंघात असे अंदाज आहे की ते निवडून येऊ शकतील, असे देखील तुमच्या संपर्कात आहे? नाही, आमच्या संपर्कात आज नाही आहे. पण अपक्ष निवडून आल्यावर साधारण जे सरकार येतं, सरकारच्या बाजूने त्या मतदारसंघाचा विकास करण्याकरता अपक्ष लोक राहतात. आज सगळ्या वृत्तपत्रामध्ये दोन्ही बाजूच्या जाहिराती आहे, एक दुसऱ्याचे विरोधोने काढण्याच्या जाहिराती आहे. आमची जाहिरात ही खरी आहे. महाविकास आघाडीची जाहिरात ही पुन्हा एकदा खोटारडेपणा आहे. त्यांना माहिती आहे की आता जाहिरातीशिवाय काही मार्ग नाही. ग्राउंड घसरलेला आहे. आपसातल्या वादामुळं, महाविकास आघाडीच्या आपसातल्या असमन्वयामुळं महाविकास आघाडी ही लोकसभेचा जो त्यांचा परफॉर्मन्स होता तो करू शकला नाही आणि त्यांच्या ओढाताणीमुळं महाराष्ट्रामध्ये ते आमच्याबरोबर येऊ शकत नाही. प्रचंड ओढताण ही महाविकास आघाडीमध्ये आहे. कांग्रेस के नेताओं का, प्रियंका गांधी, राहुल गांधी, खड़गे जी का कहना है कि महायुति भाजपा बांटने का काम करती है, वो मोहब्बत की दुकान चलाते हैं. देखिए,
कांग्रेस पार्टी ने लोकसभा में झूठ कहकर जो वोट लिए, झूठों का बाजार किया, उस वजह से जनता को विश्वास नहीं है। 4 महीने ही में ही जनता ने कांग्रेस को छोड़ दिया। हरियाणा में जिस प्रकार से कांग्रेस को छोड़ दिया जनता ने, लथाड़ दिया, यहाँ पर भी महाराष्ट्र में ये हाल है। कांग्रेस का कोई भी मैनिफेस्टो या उनका जो जनता को दिया हुआ जाहिरनामा है, जनता तैयार नहीं है कांग्रेस के लिए। अभी महायुति की तरफ जनता का रुझान है और मुझे विश्वास है पूरे बहुमत के साथ महायुति सरकार में आएगी। शरद पवार म्हणतात सगळ्यांच्या नादी लागा पण माझ्या नादी लागू नका, असं ते या वयात सुद्धा म्हणतात. कसं पाहतात? त्यांच्या नादी कोण लागला आहे? त्यांच्या नादी त्यांचेच लोक लागले आहेत. त्यामुळे आम्ही काही त्यांच्या नादी लागत नाही. खरं तर आम्हाला त्याची नादी लागायची गरज नाही. आमच्याकडे मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारचं एवढं काम आहे की आम्ही जनतेला आमच्या कामाने मतं घेऊ शकतो. आम्हाला शरद पवारांच्या नादी लागायचं नाही, त्यांच्याकडे बघायची नाही, त्यांच्याकडे पाहायचे नाही. त्यांचं काम त्यांनी करावं, आमचं काम आम्ही करतो. त्यांच्याकडे काहीच नाही आहे तर जनता मत कशी देतील? आमच्याकडे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी आहेत. आमच्याकडे मोदी सरकारचं काम आहे, महाराष्ट्र सरकारचं काम आहे. जनता आम्हाला साथ देते. ज्यांचे हात स्वच्छ आहे त्यांना ईडीची भीती नाही असं शरद पवार म्हणतात. त्यांना आता काय वारंवार हे करावं लागतं? तुम्ही सांगा ना. पवार साहेबांना माझी विनंती आहे, ईडी सीबीआयचा आता खूप रडगडान झाला आहे. त्यात वारंवार तुम्हाला मतं भेटू शकत नाही. तुम्ही काय करणार जनतेकरता? तुमच्यावर का विश्वास नाही? आता जनतेचा विश्वास का सुटला? कारण तुम्ही 6 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटारडेपणा केला. आता जनतेला कळलं की लोकसभेत आम्ही चूक केली आहे. माननीय प्रधानमंत्री मोदीजींना मत न दिल्यामुळं काही चुका झाल्या आहेत. त्या जनतेनं आपल्या जनता त्यांना आता लाथाडते आहे. जनता पुन्हा मोदींच्या आणि आमच्या सरकारच्या बाजूने उभी होते आहे. मला असं वाटतं की पवार साहेबांनी आता या भानगडीत राहू नये. पवार साहेबांनी विकासाबद्दल बोलावं. कामठी मतदारसंघामध्ये तुमच्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद जो आहे तो मिळतो, काय सांगणार? नाही, मी आधीच सांगितलं होतं आपल्याला की 1.5 लक्ष परिवाराचे हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन रिलेशनशिप माझी आहे. त्यांचे संबंध आहेत, पारिवारिक संबंध आहे आणि लोक उत्साहाने, कुणालाही सांगावं लागत नाही. मी जेव्हा प्रचाराला निघतो तेव्हा मी एकटाच निघतो घरून. मी घरून काही तापा न्यावं लागत नाही. मी एकटाच निघतो माझ्या व्हेकलनी. आणि काल तर मी कामठीमध्ये मोटरसायकलने फिरलो. मी सिंपली प्रवास करतो आहे, सिम्पली करतो आहे आणि जनता माझ्या मागे उभी होते आहे. त्यांना विश्वास आहे की चंद्रशेखर बावनकुळे हे आपल्याला पुढचे 5 वर्ष आपल्या मतदारसंघाचा विकास करतील आणि व्यक्तिगत रूपाचे, सार्वजनिक रूपाचे धर्म, संस्कृती, संस्कार कार्य आम्ही करू. देव देश धर्माकरता आम्ही काम करू आणि आम्ही निश्चितपणे या मतदारसंघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करू. हे जनतेला माहिती आहे म्हणून जनता उभी आहे. भाऊ, मागाठाण्यामध्ये शिंदे साहेबांचे उमेदवार प्रकाश सुरू यांच्याकडनं ठाकरे गटाचे उमेदवार आहे, त्यांचं आम्हाला समर्थन आहे असं एक पत्र काढून खोट्या पद्धतीने प्रचार केला जातो आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलीस नाही, मागाठाण्याचं काय मला माहिती नाही. ते तिथले उमेदवार. मध्य नागपुरात काल जो प्रकार घडला, प्रियंका गांधी यांच्या रॅलीमध्ये काही भाजप कार्यकर्ते घोषणा देत शिरण्याचा प्रयत्न केला, आपण माहिती घेतली आहे का आणि त्याबद्दल काय सांगा? नाही, मला काही माहिती नाही आहे फार तिथली, कारण मी प्रवासामध्ये होतो. काल आमचे शिवराजसिंग चौहानजी यांचा प्रवास होता. पण मला असं वाटतं की लोकांमध्ये एक भावना आहे, ते भाजप कार्यकर्ते वगैरे नाही, पण भावना काय आहे की राहुल गांधी यांनी जे जाहीरपणे अमेरिकेत बोलले की या देशाला आता आरक्षणाची गरज उरली नाही, SC ST OBCला आरक्षणाची गरज नाही असे राहुल गांधी म्हणतात. त्यामुळे राहुल गांधीबद्दल चीड आहे. हरियाणामध्ये सुद्धा लोकांनी त्यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर बाहेर काढला आहे. राहुल गांधीचं जे स्टेटमेंट आहे की SC ST OBCला आता आरक्षणाची गरज नाही, म्हणून जनतेच्या मनात आक्रोश आहे. भाजपच्या स्टार प्रचारक नवनीत राणा यांची रवी राणा यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढली. तर भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारक माजी खासदार नवनीत राणा, बडनेरा मतदारसंघातील उमेदवार रवी राणा यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आलेली आहे. तर पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. तर या पदयात्रेत मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बडनेरा मतदारसंघात युवा स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख रवी राणा हे 4थ्यांदा निवडणूक रिंगणात उभे आहेत. काहीही करा, एक व्हा आणि महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करा, असं आवाहन शरद पवार यांनी जनतेला दिलंय. तर लोकसभेला देशात वेगळं चित्र होतं. तुम्ही चांगली साथ दिली. बाबासाहेबांच्या घटनेत बदल करणार, या देशाची घटना वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे, हे आम्ही ठरवलंय. आम्हाला महाराष्ट्रामध्ये आमूलाग्र बदल घडवायचा आहे, असंही शरद पवार यावेळी म्हणाले. लोकसभेची इलेक्शन निवडणूक झाली
आणि तुम्ही अतिशय चांगलं काम केलं. त्यावेळेला देशामध्ये एक वेगळं चित्र होतं. आम्हा लोकांना चिंता होती की देशाच्या निवडणुकीच्या नंतर देशाचे प्रधानमंत्री काहीतरी चौकशी भूमिका घेतली. आणि त्याचं कारणही तसं होतं की सगळ्या देशामध्ये फिरून ते 400 गावचे खासदार निवडून द्या ही विनंती करत होते. आंदोलन चालवायचं असेल, मंत्रिमंडळाचा कारभार करायचा असेल, निर्णय घ्यायचे असतील तर 350 खासदार हे सुद्धा पुरेसे होतात. मला आठवत आहे की नरसिंहराव प्रधानमंत्री होते. मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण खात्याचा मंत्री होतो. आमच्याकडे 250 सुद्धा खासदार नव्हते, पण 5 वर्ष आम्ही देशाचा कारभार करू शकलो. मग हे 400 लाखाचा यांचा हत्या का? आणि आमची खात्री झाली की याचा अर्थ या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये काही बदलाव करण्याची भूमिका या राज्यकर्त्यांची दिसते. आणि ते लपवून ठेवलं नाही. त्यांच्या पक्षाचे एक हेगडे नावाचे खासदार होते, मंत्री होते, बंगले होते. त्यांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं की 400 जागा जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्याची ताकद ही नरेंद्र मोदींना होणार आहे. त्यांच्या आणखी काही लोकांनी हेच सांगितलं. एक संकट सर्व देशाच्या घटनेवर येण्याची शक्यता होती. आणि म्हणून आम्ही बसून विचार केला. विरोधी पक्षाचे सगळे लोक एकत्र आले. सोनिया गांधी होत्या, राहुल गांधी होते, मी स्वतः होतं, कर्नाटकचे मुख्यमंत्री होते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, केरळचे मुख्यमंत्री होते, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी होते, या अन्य पक्षांचे नेते होते. आणि आम्ही बसून ठरवलं की या देशाची घटना वाचवायची असेल तर आपण एकत्रित निवडणूक लढूया. आणि तो निकाल आम्ही लोकांनी घेतला. आणि मला अभिमान आणि आनंद आहे की महाराष्ट्राने याच्यामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी केली. या महाराष्ट्रामध्ये 5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यामध्ये काँग्रेसचा फक्त 1 खासदार आणि आम्हा लोकांचे 4 खासदार. आम्हा सगळ्यांची ताकद फक्त 5 लोकांची होती. तर आम्ही एकत्र येऊन घटना वाचवायचा विचार करून निवडणुकीला सामोरं गेलो तर महाराष्ट्राच्या जनतेनं 48 पैकी 30-31 जागा या आम्हाला दिल्या. आणि मोदींना धडा शिकवायच्या संबंधीचं काम आहे. ही निवडणूक गेली, मोदी काही करू शकले नाही. खरं म्हणजे तर त्यांचं सरकार बनत नव्हतं. पण आंध्रचे मुख्यमंत्री त्यांची मदत त्यांनी घेतली, चंद्रबाबू नायडू. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांची मदत त्यांनी घेतली आणि ते आज राज्य चालवत आहे. आज महाराष्ट्राची निवडणूक आली. या सगळ्यांनी ठरवलं महाराष्ट्राचा कारभार हातामध्ये घ्यायचा. खरं म्हणजे तर उद्धव ठाकरेंचा तो करोनाचा कालखंड सोडला तर गेले 10 वर्ष महाराष्ट्राचं राज्य भाजप आणि त्यांच्या लोकांच्या हातात आहे. तुम्हाला काही करायचं असेल, 10 वर्ष जनतेने संधी दिली, त्याच्यात तुम्ही काय केलं ते सांगत नाही. पण आज मात्र सांगत येतात की आम्हाला अंमलाला बदल करायचा महाराष्ट्रामध्ये. आम्हाला महिलांचे प्रश्न सोडवायचे, आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे, आम्हाला बेरोजगार तरुणांचे प्रश्न सोडवायचे. आणि त्यासाठी काही ना काहीतरी होईल मान्याच्या संबंधीचा विचार ते त्या ठिकाणी करतायत. अलीकडे त्यांनी एक नवीन योजना काढली, लाडकी बहीण. चांगली गोष्ट आहे.
बहिणीचा सन्मान कुणी करत असेल तर आम्हाला आनंद आहे. पण खऱ्या अर्थानं या बहिणीचा सन्मान त्यांनी कसा केला? त्यांनी सांगितलं की आम्ही 1500 रुपये महिना आम्ही त्यांनी देऊ. त्यांच्या 1500 विश्वास कसा ठेवायचा? कारण ते प्रधानमंत्री झाले त्यावेळी त्यांनी जाहीर केलं. काय जाहीर केलं? मी परदेशात जाणार आहे, भारतीयांचा पैसा काढणार आहे, तो देशात आणणार आहे आणि सगळ्यांच्या खिशात 15 लाख देणार आहे. काही झालं नाही. आता 15 लाखाचं आश्वासन मोदींनी दिलं, त्याची पूर्तता केली नाही. आता बहिणींना 1500 देतो म्हणतात. आम्ही विरोध नाही केला, तुम्ही द्या. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की यांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 67,387 महिलांच्या तक्रारी पोलीस स्टेशनला आहे. 67,000. एवढ्या मोठ्या प्रमाणात जे महिलांच्या अत्याचाराला त्यांना रक्षण देत नाहीत ते काय तुम्हाला 1500 रुपये देऊन करणार? दुसरा एक प्रश्न आहे. महाराष्ट्रात आणखी एक दुःखद गोष्ट होती आणि ते म्हणजे मुलींना गायब करायचं. त्याच्यामध्ये गायब करायचं याचा अर्थ त्या मुली बेफत्ता झाल्या असं रेकॉर्ड दिसतं. किती मुली रेकॉर्ड झाल्या, किती मुली बेफत्ता झाल्या त्याची नोंद राज्याची आम्ही घेतली. महाराष्ट्रामध्ये यांच्या काळामध्ये 64,000 मुलींना पळवलं गेलं. त्या मुली लेखत आहे. 64,000 मुली तुमच्या माझ्या बहिणी या बेफत्ता होतात. कसं राज्य चालवतात? हे काही शिवछत्रपतींचं राज्य? शिवछत्रपतींचं राज्य आहे असं म्हणता. शिवछत्रपतींच्या राज्यामध्ये महिलांचा सन्मान केला. हा इतिहास आम्हाला सांगतो. लढाई चालू होती आणि लढाईमध्ये कल्याणला छत्रपतींच्या सैन्याने हल्ला केला. कल्याण ताब्यात घेतलं आणि कल्याणच्या सुभेदारीची सून देखणी होती. त्या सैन्याच्या प्रमुखांनी ती घेतली आणि महाराजांच्या समोर आणून सादर केली आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला भेट देतो. महाराजांनी सांगितलं की इतकी सुंदर माझी आई असती तर मी सुंदर झालेली असतो. हा सन्मान शिवछत्रपतींनी महिलांचा केला. आणि हे लोक सांगतात 64,000 मुली बेफत्तात, गायब आहेत. त्यांचा 2-2, 3-3 वर्ष पत्ता लागत नाही. आणि याच्यामध्ये गायब झालेल्या सगळ्या भगिनींचं रेकॉर्ड काढलं तर याच्यामध्ये महाराष्ट्राचा दुर्दैवाने नंबर हा अधिक आहे. आणि म्हणून आज ते सांगतात माझी लाडकी बहीण, याला काहीही अर्थ नाही. या बहिणीचा सन्मान करण्याची धमक यांच्यामध्ये नाही. फक्त बहिणीच्या नावाने मतं मागणं, काहीतरी खोटं सांगणं, पैसे देऊन त्यांना एकत्रित करणं आणि आणखीच पैसे आम्ही देणार आहोत हे पुन्हा पुन्हा सांगून मताचा जोगा मागणं हाच त्याच्या पाठीमागचा येतोय. दुसरा वर्ग महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांचा. तुम्ही सगळे त्याच्यामध्ये आहात. आज काय दिसतंय? या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, फार मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या. आम्ही माहिती घेतली त्याची. हे भ्रष्ट सरकार आलं. या भ्रष्ट सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या? 11 सरकारकडून 20,000 शेतकऱ्यांनी जीव दिला. का जीव दिला? मला आठवत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मी त्यावेळी केंद्रामध्ये शेती मंत्री होतो. का आमच्या कानाची गोष्ट आली. मी तातडीनं दिल्लीवरनं यवतमाळला गेलो. ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरी जाऊन पोहोचलो. रस्त्यावर गेला होता. ती माऊली रडत होती. मुलीचं लग्न ठरलं होतं आणि अशा स्थितीत नवरा निघून गेला आत्महत्या करून. मी तिला विचारलं की तुझ्या नवऱ्याने हा जीव का दिला? तिने सांगितलं असं काही नव्हतं. आमच्याकडे कापूस आणि सोयाबीनचं पीक घेतलं जातं.
ते घेण्याच्यासाठी माझ्या नव्याने बँकेचं सोसायटीचं कर्ज काढलं पीक गिळायचं, पीक चांगलं आलं आणि त्या दिवशी अतिवृष्टी झाली, सगळं पीक उद्ध्वस्त झालं. पण सोसायटीचे पैसे डोसक्यावर तसेच राहिले, त्याच्यातनं काही माफी नव्हती. दुसऱ्या वर्षी सोसायटी पैसे देत नाही म्हणून तिचा नवरा खाजगी सावकाराकडे गेला, त्याच्याकडून पैसे घेतले आणि पुन्हा कपाशीचं पीक घेतलं. दुर्दैवानं दुसऱ्या वर्षी पीक चांगलं आलं, पण कपाशीवर लाल्या नावाचा एक रोग होतो, तो रोग पडला आणि सोन्यासारखं पीक सगळे उद्ध्वस्त झाले. 2 पिकं गेली आणि 2 पिकांचं कर्ज वाचलं, डोक्यावर घेतलं, ते फेडू शकला नाही. आणि काही दिवसांनी सोसायटीची नोटीस आली, खाजगी सावकारदारात उभा राहिला, कुठेच पैसे द्यायचे. त्या खाजगी सावकाराने त्या शेतकऱ्याच्या घरातली भांडीकुंडी बाहेर काढली आणि तेच त्याला सण झालंय. मुलीचं लग्न ठरलंय, पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्यासमोर व्यायाच्या घरातली भांडीकुंडी बाहेर काढली. उद्या त्याला लग्न सुद्धा मरण्याची शक्यता आहे. याची चिंता त्या शेतकऱ्याला होती. त्यांनी काय करावं? दुसऱ्या दिवशी दुकानात गेला आणि त्या ठिकाण इंजिन असतं त्याची वाटली घेतली, गटागटा खाल्ला आणि जीव देऊन टाकला. या देशामध्ये शेतकऱ्याला जीव देण्याची वेळ येते आणि सरकार सांगतं की आम्ही शेतकऱ्यांच्या हिताची दखल करतो. कशी दखल करतो? कुठल्याही सत्तेचा वापर त्यांच्यासाठी करणं हा दृष्टिकोन आजच्या राज्यकर्त्यांचा आहे. 3रा वर्ग तरुण पिढीचा आज अनेक ठिकाणी कॉलेजेस निघाली. या तुमच्या तालुक्यामध्ये अनंतराव थोपटेंनी अतिशय मोठी आणि चांगली शैक्षणिक संस्था या ठिकाणी उभी केली आणि त्याचा परिणाम आमच्या महाराष्ट्रातले अनेक तरुण पदवीधर झाले, शिक्षित झाले आणि नोकरी मिळाली. मला आनंद आहे त्याचा. पण आज चित्र काय दिसतं? आज महाराष्ट्रामध्ये चित्र हे दिसतं की हजारो मुलं अशी आहेत की नोकरीच्यासाठी वनवान घेतात, अनेकांना अर्ज दिसतात. सगळ्या ठिकाणी जाणून मतदान करा. कुणी उभं राहिलं, लोकशाहीमध्ये उभं राहण्याचा अधिकार आहे. पण हल्ली पैशाच्या जोरावर निवडणुका लढवायचं स्वप्न काही लोकांना पडतंय आणि त्या पैशाच्या जोरावर त्यांना असं वाटतं निवडणुका जिंकू शकतं. पैसा हा जर निवडणुकीला काम करू शकला असता तर या देशाचं राजकारण हे सामान्य लोकांच्या हातात कधीही गेले असते. आज लोक बांधिलकी ठेवतात, निष्ठेची किंमत करतात आणि त्या निष्ठेला खऱ्या अर्थानं जतन करण्यास शक्ती देणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. आणि तेच काम उद्याच्या निवडणुकीमध्ये 20 तारखेला हाताच्या चित्रापुरतं वतन दाबा, मोठ्या वतन विजय करा. मला खात्री आहे की वताचा विक्रम करून आज संग्राम चौथे या ठिकाणी निवडून येतील. आणि जरी या मावळ भागाच्या अडचणीच्या डोंगरफाळीच्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये लोकांची सेवा केली, अनेक विकासाची कामं केली. उद्या आमच्या आसामध्ये महाराष्ट्राची सत्ता आल्याच्या नंतर जसं अनंतराव थोपटेंना महाराष्ट्रामध्ये सरकार चालवण्यामध्ये सहभाग होण्याची संधी मिळाली, तेच काम संग्रामाच्या होण्याच्या उद्देश खबरदारी त्या ठिकाणी घेतली जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो. काही लोकांनी निवडणुकीमध्ये फॉर्म भरले होते, त्याच्यामध्ये अनिल जगताप सैनिक पक्ष त्यांनी अर्ज भरला होता आणि त्यांनी असा निकाल घेतला आहे की आपली उमेदवारी मागं घ्यायची आणि संग्राम थोपटेंना पाठिंबा द्यायचा. जे जे असे कोणी असतील त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, उगीच मताची खिचडी करू नका. मत योग्य ठिकाणी जाईल अशी काळजी घ्या आणि ती घ्यायची असेल तर फंजा जसं कुठलं चित्र आपल्याकडे नाही त्याच्या फाशीच उभं अशीच अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि आणखी 2-3 सभा असल्यामुळे अधिक न बोलता मी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद,
जय महाराज. मलकापूर शहरात खासदार कंगना रनौत यांचा रोड शो आयोजित करण्यात आला. तर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या प्रचारार्थ अभिनेत्री तथा भाजपच्या खासदार कंगना रनौत या दाखल झाल्या आहेत. सकाळपासून चैनसुख संचेती यांच्या प्रचारासाठी आयोजित रोड शो मध्ये कंगना रनौत सहभागी झाल्या होत्या. महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये बाईक रॅली काढत भव्य शक्ती प्रदर्शन केलं. तर छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेचे उमेदवार अतुल सावे यांनी आज बाईक रॅली काढत भव्य शक्ती प्रदर्शन केलं. तर गजानन महाराज मंदिरापासून या रॅलीला सुरुवात झाली. या बाईक रॅलीमध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे मतदारसंघांमध्ये रॅली काढली आहे. संपूर्ण रॅलीत कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे, असंही अतुल सावे यावेळी म्हणाले. प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आम्ही आमच्या मतदारसंघाच्या 3 भागात 3 रॅल्या आमच्या काढलेल्या आहेत आणि त्यातल्या एक रॅली ही गजानन महाराज मंदिर ते N2 अशी जाणार आहे. तशीच एक रॅली आमची कैलाश नगर ते राजा बाजार संस्थान गणपती आहे. दुसरी आमची N5 ग्राउंड ते नारेगाव मस्तकपूर अशी जाणार आहे. अशा तिन्ही रॅल्यांची आमची आता सुरुवात होते आणि जवळजवळ सगळ्या रॅलीजमध्ये अतिशय उत्साहाने सगळ्यांचा प्रतिसाद आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की 10 वर्षात या मतदारसंघामध्ये विकासाची कामं आम्ही जी केली आहेत त्याच्यामुळे या भागातले नागरिक, या भागातले आमचे मतदार आम्हाला भरघोस मतदान करून निवडून देतील. आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी पंढरपुरात भव्य पदयात्रा काढण्यात आली आहे. तर पंढरपुरात भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी शहरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक, युवा नेते प्रणव परिचारक आणि आमदार आवताडे यांचे या पदयात्रेतून भाजपाचे मोठे शक्ती प्रदर्शन पंढरपूरला पाहायला मिळालं. पंढरपुरात प्रचार शिगेला नेऊन ठेवला आहे. तर पदयात्रा गाठीभेटीच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते या निमित्ताने रस्त्यावर उतरले आहेत. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार.